सुप्रभात मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड ट्रॅव्हलर अभिषेक. आजची डेट आहे 15 डिसेंबर आणि मी आहे आत्ता CST स्टेशनला. कारण आम्ही जातो आहे, टायटल तुम्ही बघितलंच असेल, पण आम्ही जातो आहे जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला. आमच्या लग्नाला आता ऑलमोस्ट 6 वर्ष झाली, पण अजूनही आम्हाला जेजुरीला जायला मिळालं नव्हतं. आता आमचा मुलगा आहे 3.5 वर्षाचा, बट आत्ता फायनली जायला मिळतं आहे. सो डिसाईड केलं की चला आता जाऊनच येऊया. फक्त तिघंच आहोत, मी, माझी बायको आणि मुलगा, दॅट्स इट. ऑलमोस्ट 8:40 झाले आहेत. ट्रेन लेट आहे, कोयना एक्सप्रेस जाते, सो पाठी ट्रेन उभी आहे आमची. ट्रेन थोडी लेट आलेली आहे, सो जे काय असेल, बट चला या जर्नीमध्ये सोबत राहा. जेजुरीच्या खंडेरायाचं आपण दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दाखवू. मी पूर्वी खूप आधी एकदा जेजुरीला गेलो होतो, त्याची अशी हलकी हलकीची दृश्य आठवतात मला. लग्नानंतर सुद्धा जसं मी म्हटलं 6 वर्ष आली, जेजुरीला जाणं झालं नाही. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज़ सब्सक्राइब करा. जो भी नए हैं प्लीज़ डू सब्सक्राइब और इस वीडियो को पूरा देखना एंड डू लाइक द वीडियो एंड अगर सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करो. सो चलो फिर बने रहो वीडियो में एंड जैसी जर्नी आगे प्रोग्रेस होती है मैं दिखाऊंगा. ठीक है. यार ही ट्रेन लेट आली आहे, सो त्याच्यामुळे आज लेट होणार आहे. जे आता ट्रेनमध्ये क्लिनिंग करतात ते म्हणाले की 1 तास लेट सुटणार आहे ट्रेन. यार आजच व्हायचं होतं हे 1 तास लेट. हिचा जेजुरीला पोचायचा टाईम आहे 1:40 दुपारी. सो आता किती लेट होते आहे काय माहिती. ठीक आहे, बट आम्ही खंडोबाचं दर्शन जे आहे ते उद्या घेणार आहोत, उद्या सकाळी. उद्या आम्ही रिटर्न निघणार मुंबईला दुपारी 2च्या गाडीने. सो बघू कसं काय ते आता कसं काय होते. ही आता किती वाजता पोचते बघू. तसं आज आमचा रेस्ट डे आहे, थोडं चिल करणार तिकडे आराम. मित्रांनो ही ट्रेन बघा किती जुनाट आहे, कोयना एक्सप्रेस. ट्रेनची कंडिशन बरीच खराब आहे. हे बघा आत्ताचं क्लिनिंग वगैरे चालू आहे. बघूनच तुम्हाला कळेल ट्रेन बऱ्याच जुनाट कंडिशनमध्ये आहे ट्रेन. बऱ्याच ट्रेनना रिन्यू केलेलं आहे. त्या रेड कलरच्या ज्या ट्रेन तुम्ही बघता मोस्टली त्या ट्रेन कन्वर्ट झालेल्या आहेत बऱ्याच ट्रेन. ही एक ट्रेन आता बघतोय मी ओल्ड राहिलेली आहे, बऱ्यापैकी जुनी वाटते आहे. सो हिला पण ॲक्च्युली रिनोव्हेशनची गरज आहे, अपग्रेडची गरज आहे म्हटलं पाहिजे, रिनोव्हेशन नाही. ठीक आहे, आता जे काय आहे 4.5-5 तासाचा प्रवास है. टाइम हुआ है 9:45 एंड फाइनली गाड़ी ने हॉर्न दे दिया है. सो निकलने का टाइम था 8:40 एंड अभी हुए है 9:45. परफेक्ट 1 घंटा गाड़ी लेट. सो आगे भी लेट ही होएगा. पण कसं आहे तिकडे बल्लाळेश्वर गणपतीचं एक सुंदर मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे म्हणतात. सो ते एक आजच्या दिवसात करून टाकायचं आहे आम्हाला दर्शन. ॲटलिस्ट काहीतरी एक एक्स्ट्रा बघता येईल. ठीक आहे. आणि उद्याच्या दिवशी सकाळी आपण आपल्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे. बघूया कसं काय ते. आता ही ट्रेन किती वाजेपर्यंत पोचते, कितपत लेट होते त्याच्यावर आहे. हा बघा मुलगा माझा झोपलाय सीटवर. आता सकाळी त्याला लवकर उठवलंय, सो आता झोपेल कदाचित तो. आणि ही बायको माझी सगळं सामान सेटअप करते. सो आम्हाला RAC मिळाली आहे, कन्फर्म सीट नव्हती. सो ही RAC मिळाली आहे, बट मला RAC बेटर वाटते बिकॉज कशी आपल्याला फुल विंडो मिळते. आणि स्लीपरला कसं हे असं असतं ना. हां आलो. तर आता आम्ही नेरळला पोचलो. नेरळला ट्रेन पोचली, जिथे आपण माथेरानला जातो ते नेरळ. आणि यावेळेला ना फर्स्ट टाईम आम्ही ट्रेनमधून फूड ऑर्डर केलं आहे, म्हणजे लंच ऑर्डर केलं आहे, जेवण प्रॉपर. तर आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तुम्ही जेवण नाश्ता ऑर्डर करू शकता. म्हणजे बाहेर पुढे येणारे जे काही स्टेशन्स आहेत त्या स्टेशन्सवरून कुठेही जवळपास जे हॉटेल असेल त्यांच्याशी यांचं टायअप असतं कदाचित. आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर देता तर ती ऑर्डर त्या हॉटेलला पोचते आणि ते तोपर्यंत तुमची ट्रेन तिकडे पोचेपर्यंत ते जेवण प्रिपेअर करतात आणि तुमचा कोच, तुमचा सीट नंबर प्रॉपर त्यांना पोचतो. आणि की जेणेकरून तुम्हाला ते फूड कुठे डिलिव्हर करायचं आहे. आणि मग तुमची ट्रेन तिथे पोचायच्या आतच ते लोक तिकडे ते फूड जे काय तुम्ही मागवलं जेवण वगैरे ते तिथे घेऊन पोचलेले असतात.
तर तसं यावेळी ट्राय केलं आहे. पुणा जंक्शन जे आहे पुणेमध्ये डिलिव्हरी येणार आहे आमची. सो बघूया आता. थाली मागवली आहे. बाबू आमचा झोपलाय आणि बायको आता भेळ खाते आहे, कारण डिले झाला आहे ट्रेनला. तर भूक लागली आम्हाला. पुणे जंक्शनलाच ट्रेन पोचायचा टाईम दाखवतोय 2चा काहीतरी. ॲक्च्युली 1:40पर्यंत ट्रेन जेजुरीला पोचायला हवी होती, बट आता 2 वाजता पुण्यालाच पोचणार आहे. तर बराच लेट झाला आहे. सो असंच काही ना काहीतरी ऑप्शन छोटं मोठं खातो आहे ट्रेनमध्ये. तर हे बघा मित्रांनो, आम्ही जे मागवलं ना जेवण ते आलेलं आहे. व्यवस्थित आहे, म्हणजे 4 चपात्या आणि हे बघा 3 भाज्या आहेत. 1 2 3 भाज्या, भात आहे मस्त, जिरा राईस, डाळ, रायता, 1 गुलाबजामुन आणि पापड आहे. छोटे छोटे पापड आहेत. सो ठीक आहे, चांगलं आहे तसं ऑप्शन. हां, आणि दही आहे ना. तर फायनली मित्रांनो उतरलोय आम्ही जेजुरीला. 3:30 झाले, ऑलमोस्ट 3:25 झालेले आहेत आत्ता. सो 1:40ला पोचायचा टाईम होता, त्याचे वाजलेत 3:25. पटापट उतरून हॉटेलवर जाऊया, थोडा आराम करूया, थोडं फ्रेश होऊया. मित्रांनो जेजुरी स्टेशन बघा, त्याला पूर्ण जेजुरी गडाचा पूर्ण लुक दिलेला आहे. सुंदर वाटतंय. तर हे बघा, हे स्टेशन आहे आणि इथून बाहेर आलात की लगेच इथे राईटला इथे सगळ्या शेअर ऑटो वगैरे उभ्या असतात. तर तिकडे आता आम्ही जाऊन विचारतो. मी स्वतःसुद्धा किती वर्षाने आलो, सो मलासुद्धा काय फार माहीत नाही आहे, बट जे लाईव्ह दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो आहे. शेअर ऑटो इथे मिळतात जेजुरीसाठी आणि इथून जेजुरी फारसं लांब नाही, एक 10 मिनटावर काहीतरी आहे. 20 रुपये पर सीट घेतात. सो जेजुरी गडाच्या पायथ्याशी सोडणार तुम्हाला. ती 10 लोक बसवतात आणि 20 रुपये पर सीट आहे इकडे तुम्हाला शेअरिंगमध्ये. तो फारसं लांब नाही, एक 5-10 मिनटं असेल काहीतरी. तर मित्रांनो आम्ही जे स्टेशनवरून आलो तर आम्हाला ह्या शिवाजी चौक आहे इथे सोडलं आणि इथून हा जो रोड आहे हा जातो जेजुरी गडावर. इथून एक 10-15 मिनटं चालायला लागतात आणि ज्या पायऱ्या आहेत ना चढण्यासाठी ते इथून स्टार्ट होतात पुढे जाऊन. तर आता आम्हाला आमच्या लॉजवर जायचं आहे, हॉटेलवर जिथे बुकिंग केली आहे. इकडून अजून 1.5 किलोमीटर आहे. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता, जिकडे तुमचं बुकिंग असेल त्या हिशोबाने बघा. बट एवढंच की हा जो चौक आहे इथेच फक्त तुम्हाला ते 20 रुपये जे शेअरिंग घेतात स्टेशनवरून, ज्या रिक्षा पकडतो आपण ते इथे सोडतात. सो चला मग निघतो आता आम्ही, बराच लेट होतोय, परत फ्रेश होऊन निघायचं आहे. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे समर्थ गेस्ट हाऊस. तुम्ही बघताय हे यांचं घरगुती म्हणजे राहतं घर आहे, तिथेच त्यांनी त्याचं गेस्ट हाऊस बनवलं आहे. हे बघा, हे असं काहीसं आहे. आता वरती रूममध्ये जाऊ तर तुम्हाला एक रूमचं पण टूर देतो, रूम कसे काय आहेत वगैरे. इथे तसे बरेच छोटे मोठे असे गेस्ट हाऊस किंवा असे लॉज वगैरे आहेत. सो इथे कॉम्पिटिशन बरीच आहे आणि बरेच भेटतील तुम्हाला. बट जिथे आता ॲटलिस्ट आम्ही स्टे करतो आहे, जे तुम्हाला दाखवून ठेवतो, जर आवडलं तर नेक्स्ट टाईम तुम्ही इथे येऊ शकता. ठीक आहे, एंट्री केली आहे, रूममध्ये जाऊया. बघा ह्यांनी असं रूमला नावं दिली आहेत, पठार. आता हा आमचा रूम आहे, इथे पेशवा, इथे अजून साफसफाई चालू आहे, अशी नावं दिली आहेत आणि सुंदर आहे. म्हणजे ही माझ्या मते ती अशी ओपन स्पेस आहे, ओपन हॉल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, बघा इथूनच आपल्याला जेजुरी गड दिसतोय, तो बघा. सो हे एक बरं आहे, व्ह्यू चांगला आहे जेजुरी गडाचा डायरेक्ट.
आणि ह्या साईडला जी विंडो आहे इथे बघा, इथे ही सुंदर दृश्य दिसतंय. असं मोठं काहीसं राऊंड असं तळं बनवलेलं आहे. आणि बघा इकडे मस्त डोंगर आहे. तर आमच्या रूममधून सुद्धा ना हाच काहीतरी व्ह्यू दिसणार आहे कदाचित, माहीत नाही, बघूया. तर आमची रूम पण एकदा दाखवतो तुम्हाला. हा एंट्रन्स आणि मग इथून हा असा बेड आहे. छान असं कौलारू पद्धतीने बनवलेलं आहे. हे ते वॉशरूम आणि हे जर आपण ओपन केलं तर तोच व्ह्यू आहे जो आपण तुम्हाला मी दाखवला तिथून. हे बघा, हाच लेकचा व्ह्यू सुंदर आहे. रात्री सुंदर वाटेल इकडे मस्तपैकी. आणि गार हवासुद्धा येईल इकडून, कारण डोंगर आहे, ओपन स्पेस आहे तो, तर थंड हवा येणार इथे. आणि आत्ताच गार हवा सुटलेली आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो, आम्ही रूम चेंज केला पटकन, कारण त्या रूममध्ये वॉशरूम जे होतं इंडियन होतं पॅटर्न, आणि आम्हाला पाहिजे होतं कमोड, बिकॉज माझ्या मुलाला जमत नाही. हे बघा, सो आम्ही कमोडचं फायनल केलेलं. आणि आता त्या रूममध्ये आम्हाला इंडियन होतं. आमच्या आधी ते दुसरे कस्टमर आले, सो चुकून त्यांनी मेन जे मालक आहेत ते घरात नव्हते, सो त्यांच्या घरच्यांनी ती रूम त्यांना अलॉट केली, जे काय. बट ठीक आहे, आमचं इन शॉर्ट कमोडवालं होतं. सो आता आम्ही ह्या रूममध्ये आलो. आणि ह्या रूममधून तळं दिसत नाही, ह्या रूममधून दिसतं जेजुरी गड. हा बघा, ठीक आहे, व्ह्यूचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. मेन म्हणजे माझ्या मुलाचे ह्याचे वांदे आहेत, त्याला कमोड लागतं. आता बघा, आम्ही बल्लाळेश्वर मंदिराच्या रस्त्याला आहोत. आणि हा तोच लेक आहे जो आमच्या हॉटेलच्या विंडोमधून दिसत होता. आणि किती सुंदर वाटतंय बघा दृश्य. आणि इकडे बघा मस्त सूर्यास्त होतोय, छान वाटतंय. इकडे ना आत्ताच टेम्परेचर चेक केलं, 25 डिग्री आत्ताच दाखवत आहे. पण हे 25 डिग्री इकडचं वेगळं आहे. रस्त्याला चालताना सुद्धा अशी गार हवा आहे. आणि सध्या मुंबईला पण असंच क्लायमेट चालू आहे सध्या. बट इथे आता रात्री थोडं अजून वाढेल, कारण हॉटेलची लादीसुद्धा आमच्या गार आहे. असं इथून उतरायला पण आहे या तलावात. आणि काही ते मस्त बदक पोहत आहेत, किती छान वाटतं यार, सुंदर देखावा आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं, सूर्य मावळतोय, छान सूर्यास्त बघायला मिळतोय. मित्रांनो, हे मंदिर पेशवेकालीन असून भगवान शंकराला समर्पित आहे. जमिनीत 50 फूट खाली असलेले हे ऐतिहासिक मंदिर वास्तुशास्त्राचा एक सुंदर ठेवा आहे. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून पायी 10 मिनिटांवर असलेले हे मंदिर त्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या मंदिराला सभामंडप अथवा कळस नाही, आहे ती भली मोठी पुष्करणी आणि गर्भगृहात शिवशंकराचे स्थान. तटबंदीमधील गर्भगृहात बल्लाळेश्वराची सुंदर पिंडी आहे. ही शिवपिंडी तलावाचे बांधकाम सुरू असतानाच सापडली होती असे सांगितले जाते. हे बघा, मंदिराच्या इथूनच जे जिने होते तिथून आम्ही वर आलो. आणि वरती काही नाही, असं जवळपास एक गच्चीसारखं बोलू शकता तुम्ही, जिथे आता आम्ही तिथे मी तुम्हाला मगाशी येतात दाखवला लेक, तोच तलाव दिसतो. वरतून असा हा व्ह्यू दिसतो. आत्ताच बघा सनसेट झालेला आहे. सो ते पहा, आपला जेजुरीचा गड तिकडे दिसतोय. आणि जर तुम्हाला ऐकायला येत असेल, हरिपाठ चालू आहे संध्याकाळचा, ऐका. देखो यार, मॉर्निंग में यहाँ पे पैरट आके बैठा है सामने विंडो के सामने. इनको पानी पीना है, तो यहाँ पे ना बाहर पाइप है, उसके ऊपर ये पानी पी रहे. सुप्रभात मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे 16 डिसेंबर, पुढचा दिवस आहे आज. आणि सकाळ झालेली आहे. इथे थंडी खूप सॉलिड आहे, ऑलमोस्ट उटी वगैरेला जशी असते ना तशीच म्हणू शकता. इथे जवळपास आत्ता रात्री ना लोएस्ट मी बघितलं टेम्परेचर 13 गेलं होतं. आता सकाळचे वाजले आहेत 8:15 आणि आता आम्ही चाललो आहे गडावर खंडोबाच्या दर्शनाला. तर आत्ता 16 आहे, पण रात्री मध्यरात्री वगैरे जेव्हा मी चेक केलं 13पर्यंत गेलं होतं लास्ट. आणि आतासुद्धा मी खाली उतरलो नाही, ते बाहेर थोडंसं ऊन आल्यावरती, पण
खूप थंड वारा आहे. सो त्याच्यामुळे खूप फील होते थंडी. हात वगैरे पूर्ण फ्रीज होत आहेत. म्हणजे आम्ही एका जागी उभे आहोत तरी. आता तुम्ही कुठल्या गाडीवर जर अजून गेलात तर अजून सॉलिड थंड लागणार. सो चला आता दर्शनाला जाऊया. थोडासा आम्ही त्यांच्याकडूनच नाश्ता घेतला. म्हणजे ते आम्ही राहतो आहे गेस्ट हाऊसमधून. त्यांच्याकडून चहा आणि पोहे. सो चला आता गडावर जाऊया लवकर लवकर. बरं आत्ता आम्ही जे चाललो आहे तो थोडा वेगळा रस्ता आहे. तुम्ही बघताय असा प्लेन रोड आहे थोडा चढायचा. जिथे आमचं गेस्ट हाऊस होतं ना तिथूनच त्या काकांनी सांगितलं आम्हाला की तिथूनच एक छोटा गेट आहे. तिथून जायला असा रस्ता आहे. तर तिथून जातो आम्ही. आणि जो ॲक्च्युअल दुसरा एक मार्ग आहे तो मेन चौक जो आहे काल मी तुम्हाला दाखवला शिवाजीनगरचा, जिथे आम्हाला रिक्षा आपल्याला सोडते, तिकडून जो रस्ता आत जातो तो 15 मिनटं चालत जाऊन मग ॲक्च्युअल ज्या पायऱ्या सुरू होतात ना ते तिकडून आहे. आणि हा रस्ता वेगळा आहे जो आत्ता आम्ही चाललो आहे. तर ते काहीतरी म्हणाले की हा पूर्वद्वार आहे आणि तो उत्तरद्वार असं काहीतरी आहे. बट 2 जागा आहेत इन शॉर्ट जायला. ठीक आहे, 2 वेज आहेत. स्वतः आम्ही इथून जातो आहे. आता इथून त्या पायऱ्या लागतात की नाही लागतात माहीत नाही. बट थोडासा वरचा पोर्शन तो पायऱ्या लागतील आय थिंक. सो चला जे आहे दाखवतो. आता हा रस्ता बघा कसा आहे दाखवतो. हे बघा असा असा गेला आहे आणि मग वरती आपल्याला तिथे गडावर पोचायचं आहे. हे बघा आता ही जी गली दिसते आम्ही इकडून अशी आलो आणि आता जिन्यांचा रस्ता सुरू झालेला आहे. पायऱ्या आता चढतोय आम्ही. आणि यांनी गाड्यांसाठी पण रस्ता केलेला आहे. हा जो रस्ता आहे ना त्यातून गाड्या पण आजकाल जातात. मुलगा पण चढतोय माझा. सो चला सकाळीच लवकर लवकर पोचूया तर गर्दी मिळणार नाही आपल्याला. बघा मित्रांनो आता हळद दिसायला सुरुवात झालेली आहे पूर्ण. आणि आता या रस्त्याने आम्ही जे पोचलो आहे ते हा बघा पूर्व दरवाजावर आम्ही पोचलो आहे. दुसऱ्या साईडला तिकडून कुठेतरी मेन दरवाजा आहे. इथे वारा बघा किती आहे, भरपूर वारा आहे. थंडी लागते इथे वरती आल्यावर उंचावर. खंडोबाचं हे मंदिर पेशवेकालीन आहे. या मंदिरात पोचण्यासाठी सुमारे 200 पायऱ्या चढून जावं लागतं. हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे. त्या काळी मणी आणि मल्ल असे 2 राक्षस भाऊ होते. त्यांनी ब्रह्मदेवापासून वरदान मिळवले आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊ लागले. तेव्हा भगवान शंकराने खंडोबा रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. भगवान खंडोबाने मल्ल राक्षसाचा संहार केला आणि मणीला जीवनदान दिले. मल्ल या राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचे दुसरे नाव मल्हारी असेही पडले. बरं खंडोबाला आपण जी हळद चढवतो किंवा हळद वाहतो त्याचं मुख्य कारण माहितीये का? कारण हळद ही शुभ, पवित्र आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी मानली जाते. तसेच खंडोबा हे भगवान शंकराचे अवतार आणि म्हाळसा देवी म्हणजे शक्तीचा संबंध असल्यामुळे हळद ही शक्ती आणि सुवासिकतेचे प्रतीक म्हणून वापरली जाते. हे बघा हा इकडे आहे पश्चिम दरवाजा आणि इथे कडेपठार मंदिर, बानुबाई मंदिर जायचं असेल तर इकडून आहे पश्चिम दरवाजाच्या इथून. आणि आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. खंडोबा हे कुलदैवत आहेत आणि म्हाळसा आणि बाणू ह्या त्यांच्या पत्नी त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आणि त्यांच्या सौभाग्यासाठी सुद्धा हळद अर्पण करतात. तसेच भगवान खंडोबांनी मल्लासुराचा वध केल्यानंतर त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणूनही हळद वापरली जाते. 1 तास लागला लाईनमध्ये. सकाळी आम्ही ऑलमोस्ट 8:30च्या आसपास लाईन लावली होती. 9:30 पावणे 10ला दर्शन झालं. आणि इथे ना ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी गर्दी असतेच. म्हणजे फक्त एवढंच की शनिवार रविवार जास्त असते आणि वीकडेला थोडी कमी असते. पण नाही म्हटलं तरी दर दिवशी ते गर्दी असतेच. आता आम्ही जी रांग लावली होती ना ती बरीच कमी होती. आणि आता बघा हे जे ना हे खाली होतं. सो आता हे पूर्ण भरलं आहे. सो जेवढं सकाळी लवकर याल तेवढं तुम्हाला गर्दी कमी भेटेल, लवकर दर्शन होईल. आता हे जे रांगेत उभे आहेत ना यांना भरपूर टाईम लागणार आहे. चला आता बाणाई मंदिराकडे जाऊया. बाणाईचं दर्शन घेऊया. म्हाळसा देवींचं दर्शन घ्यायला मिळेल की नाही माहीत नाही. बट बघूया कारण ते खूप उंचावर आहे म्हणतात तिकडे. बट इथेही म्हाळसा देवी काहीतरी लिहिलं आहे, बघूया. जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला मोठी जत्रा किंवा उत्सव असतो. तेव्हा संपूर्ण गड आणि भक्त हळदीमध्ये माकून जातात आणि म्हणूनच याला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. तर आता मी इथून खाली आलोय आणि बाणूबाईच्या मंदिरात चाललोय खाली.
उतरायच्या दिशेलाच पश्चिम दरवाजाने खाली उतरल्यावर भानुबाईचं मंदिर लागतं. म्हाळसाईच्या मंदिरात जाता येणार नाही कारण ते लांब आहे, खूप चढावं लागतं म्हणतात. तर ते आता लहान आमचा मुलगा असताना त्याला एवढं घेऊन जाऊ नाही शकत. सो ॲटलिस्ट बाणाबाईचं दर्शन घेऊन आपण खाली उतरणार आहे. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे जेजुरी स्टेशनला आणि आता रिटर्नला सुद्धा ही ट्रेन ऑलमोस्ट 1 तास लेट आहे. 2:08चा टाईम होता जेजुरीला यायचा, तो आता झाला आहे 3 वाजलेत. ऑलमोस्ट 3 वाजून 2 मिनटं झालेत आणि अजून ट्रेन आली नाही. येते ऑलमोस्ट, आता 1-2 मिनटात येईल. सो 1 तास पुन्हा आता रिटर्नला सुद्धा ट्रेन लेट आहे. सो अंदाजे तेच आहे की 8:30-9 ओव्हरऑल आम्हाला घरी पोचायला होतील, कारण दादरवरून परत चेंज. सो दॅट्स इट. जेवढा काही व्हिडिओ बनवला आणि जेवढं काही मी दाखवलं ते जर तुम्हाला आवडलं असेल, जेजुरीचं छानसं दर्शन झालं, आमचं खूप छान दर्शन झालं आणि गर्दी नंतर वाढली. सो त्याच्यामुळे सकाळी गेलेलो तर दर्शन छान झालं. ओव्हरऑल जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक द व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका यार. व्हिडिओ बघता तर प्लीज एक लाईक करा, हेल्प होते, ठीक आहे. आणि जर नवीन असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा सबस्क्राईब करायला, जर का व्हिडिओ माझे आवडत असतील तर. असे अजून नवीन व्हिडिओ असे आम्ही घेऊन येत असतो, कुठे कुठे जात असतो, बाईक राईड वगैरे असे चालू असतात. सो असंच जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा माझ्याशी. सो चला, आता मी टाटा बाय बाय म्हणतोय इथेच. सो काळजी घ्या स्वतःची आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जागेसोबत. चला तर मग टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि कीप ट्रॅव्हलिंग.